वेलकम टू ब्राईट जेन एज्युकेशन. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागेच आता एक पाठांचा आढावा घेतलेला, सगळ्यात धडे आपण बघितले. आता आपण सुरुवात करूया कवितेच्या एका वेगळ्या विभागाला. यातलीच पहिली जी कविता आहे ती म्हणजे रोज मातीत कल्पना दुधाळ या कवयित्रीत प्रस्तुत कवितेच्या, अर्थात रोज मातीत. आता या कवितेच्या शीर्षकावरूनच समजते आपल्याला की ही कविता एक ग्रामीण कविता आहे, शेतकरी जीवनाच्या आधारावर ही कुठलीतरी कविता आहे. अर्थात कल्पना दुधाळ यांचं जे लेखन आहे तेच मुळात एक शेतकरी म्हणजे जी शेतातली एक बाई कशी राबते शेतात, असं तिचं चित्र निर्माण करायचं कवितेच्या माध्यमातून. शेतात राबणाऱ्या शेतकरी स्त्रीचे मनोगत कवितेतनं व्यक्त होते. आता कुठलीही स्त्री जेव्हा शेतात राबते तेव्हा ते स्त्रीचं स्त्रीत्व काय आणि ते कशा प्रकारे तिचे परिश्रम, तिची मेहनत हे सगळंच या कवितेच्या माध्यमातून प्रकट होतं. आपण तुमच्याच पाठ्यपुस्तकातली रोज मातीत ही कविता आपण बघूयात. त्याचं स्पष्टीकरण नेमकं काय हे कवितेच्या अर्थासहित आपण बघूयात आता. सरी वाफ्यात कांदा लावते बाई लावते, नाही कांदा ग जीव लावते बाई लावते. काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. ऊस लावते बेण दाबते बाई दाबते, नाही बेण ग मन दाबते बाई दाबते. कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. उन्हा तान्हात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते. खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. आता आपण कविता वाचून घेतली, परंतु कवितेचा भावार्थ हाही बघणं तेवढंच गरजेचं आहे, कारण रसग्रहणासाठी कुठलं कडवं येईल हे आपल्याला सांगता येत नाही. पण तरी काव्य सौंदर्य या तुमच्याच एका या प्रश्नामधला काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते या ओळीतलं भावसौंदर्य स्पष्ट करायचं आहे. शिवाय रसग्रहणामध्ये पण उन्हा ताणात रोज मरते बाई मरते हे जे पूर्ण कडवं आहे हे आपण या ठिकाणी घेतलेलं इथे. तरी आपण एक बघूयात की नेमकं काव्य सौंदर्य आणि रसग्रहण हे नेमकं कशा प्रकारे काय ते आपण या ठिकाणी बघूयात. तत्पूर्वी कवितेचा भावार्थ काय हे आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊयात, आणि अगदी तो सोबतच म्हणजे काव्य सौंदर्य आणि कवितेचा भावार्थ हे एकच होऊन जाईल या ठिकाणी. सरी वाफ्यात कांदा लावते. सरी वाफ्यात म्हणजे काय, तर एक प्रकारे जे कांद्याचे जे एक चर जो असतो, जे एक रोपं असतात, जे एक जागा असते त्यामध्ये बाई कांदा लावते बाई लावते, नाही कांदा ग तो कांदा नाहीये तर ते माझंच जीवन आहे, माझं आयुष्यच मी लावते त्या ठिकाणी, असं ती कवयित्री कल्पना दुधाळ या ठिकाणी सांगू पाहत आहे. काळ्या आईला, आता ही आई म्हणजे नेमकी कोण, तर आई म्हणजे काळी माती. काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते. हिरवं गोंदते म्हणजेच काय मित्रांनो, तर हिरवं गोंदते म्हणजे हिरव्यांची पखरण करते, म्हणजेच जो हिरवाईचा रंग आहे तो हिरवाईचा रंग मी या गवताला या मातीमध्ये या काळ्या आईमध्ये मी रुजवते, मी पेरते. बाई गोंदते रोज मातीत मी ग नांदते. आणि अशा प्रकारे माझा हा रोजचा जो काही उत्सव आहे किंवा रोजचं जे काही जगणं आहे तेच माझं मातीत आहे, असं जी कवयित्री या ठिकाणी सांगू पाहते. पुढे फुलं सोन्याची झेंडू तोडते. जी शेतामध्ये ती फुलं उगवते, कांद्यासोबत ती बाई फुलांची पण त्या ठिकाणी लागवड करते आणि ती फुलं सोन्याची. आता बघा, सोन्याची म्हणजे ही एक प्रकारची सोन्याची उपमा दिली गेली आहे फुलांना, म्हणून फुलं ही जणू सोन्यासारखीच आहेत. हे कवितेतलं एक सौंदर्य स्थळ आहे, तुम्ही लिहू शकता उत्तरामध्ये असं. फुलं सोन्याची झेंडू तोडते आणि ते झेंडूंच्या स्वरूपात एक प्रकारे सोनच तोडते, बाई तोडते, नाही फुलं ग तर ते फूल नाहीये, तो माझा देह आहे, ते माझं शरीर, मी त्या देठापासून वेगळं करते, असा आशय ही कवयित्री या ठिकाणी सांगू पाहते. बाई बांधते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. आणि अशा काळ्याभोर मातीमध्ये पुन्हा एकदा ती कवयित्री स्वतःला झोकून देते. स्वतःचं आयुष्य हेच जणू एका शेतीमध्ये गेलेलं माझं आयुष्य आहे, हे ती आनंदाने या ठिकाणी सांगू पाहते. पुढे
ऊस लावते बेण दाबते बाई दाबते. ज्या वेळेला ऊसाची ती लागवड करते बाई, ऊसाच्या कांड्या लावते, त्या ऊसाच्या कांड्या नाही बेण ग मन दाबते, तेव्हा ती बेण म्हणजे बी, ते बेण नाहीये तर मन दाबते. ती स्वतःचं मन, स्वतःचं अंतःकरण पण सुद्धा त्या ठिकाणी ती ती दोघांची ती तुलना करते तिथे. म्हणजेच निसर्ग आणि मनुष्य असं दोघांचं चित्रण तिने एका कवितेमध्ये तिने साकारलेलं ते कल्पना दुधाळ यांनी. पुढे कांड्या कांड्यांनी संसार बांधिते. म्हणजेच काय, उसाचे जे कांड्या आहेत त्यांचं जे एक वेगळं खांब येते, त्यातनं ते बाई संसार बांधते. म्हणजे माझ्या आयुष्याचा मी प्रपंच करते. रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. उन्हा ताणात रोज मरते बाई मरते. आता स्त्रीचं, शेतकरी स्त्रीचं जगणंच असं आहे की तिचं, शेतकरी असो किंवा शेतकरी स्त्री असो, उन्हाताणात मेल्याशिवाय त्यांचं जे काही वैभव आहे ते त्यांना मिळूच शकत नाही. म्हणून त्या म्हणतात उन्हाताणात रोज मरते. रोजचं माझं जगणं हेच उन्हाताणातले, सूर्यामधले. हिरवी होऊन मागं उरते बाई उरते. शेवटी मात्र निघता निघता ती तिकडनं जेव्हा ती शेत सोडते आणि घरी जाते, तेव्हा मात्र ती पूर्ण हिरवी होऊनच बाहेर पडते. कारण हिरवाईचाच रंग जणू तिच्या देहाला लागलेला आहे, तोच रंग तिच्या देहावरही अवतरलेला आहे. असाच एक आशय घेऊन ती पुढे जाते आणि म्हणते खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. अर्थात खोल विहिरीचं, जे प्रत्येक शेती करायची असेल तर पाण्याशिवाय शेती होणं हे अशक्यच आहे. त्यामुळे अमृतासारखं पाणी वापरणं हेही गरजेचं आहे. आणि शेतीची लागवड करीत असताना पाण्याचा एक मौलिक वापर ती या ठिकाणी करते आणि म्हणते की पाणी शेंदते, खोल विहिरीचं पाणी शेंदते. अशा प्रकारे पाण्याचं शिंपण ती तिच्या त्या पिकांवरती, तिच्या त्या एका कांद्यावरती, जे काही शेतमळ्यांवरती करते आणि आपलं शेत एक वैभवशाली बनवते. असंच हा एक आशय या कवितेच्या माध्यमातून व्यक्त होतो. त्यामुळे जरी काव्यसौंदर्याकरिता असेल किंवा रसग्रहणाकरिता असेल, कुठलीही ओळ येऊ दे, अर्थ मात्र तुम्हाला जर व्यवस्थित लक्षात असेल, माहिती असेल, तर निश्चित तुम्ही तुमचं उत्तर चांगल्या प्रकारे उत्तमरित्या तुम्ही मांडू शकता. विद्यार्थी मित्रांनो, रसग्रहण हा सुद्धा एक कवितेचाच एक भाग आहे. आणि जेव्हा परीक्षेत रसग्रहण विचारलं जातं तेव्हा त्यासाठी 3 मुद्दे महत्त्वाचे जे स्क्रीनवरती दिसत आहेत तुम्हाला: आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य. आता आशय सौंदर्यामध्ये तुम्ही काय लिहिणार? पहिला मुद्दा आहे जो आशय सौंदर्य. त्यामध्ये तुम्हाला कवितेचा विषय अगदी थोडक्यात मांडायचा आहे. तुम्ही तर काय मांडणार? तर कविता, प्रस्तुत कवितेमध्ये रोज मातीत मातीत या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी महिलेचं, शेतकरी स्त्रीचे वर्णन अगदी नैसर्गिकदृष्ट्या अगदी मार्मिक शब्दांमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. मग काव्य सौंदर्यामध्ये तुम्ही काय लिहिणार? तर ज्या ओळी दिलेल्या आहेत तुम्हाला पेपरात किंवा ज्या स्क्रीनवर दिसत आहेत त्याचं विवेचन तुम्हाला मांडायचं आहे, त्याचं स्पष्टीकरण मांडायचं आहे. पहिली ओळ, उन्हातान्हात रोज मरते बाई मरते. तुम्ही लिहिणार असं उत्तराची सुरुवात अशी करणार की शेतकरी महिलेचं चित्र रेखाटताना कल्पना दुधाळ या म्हणतात, शेतकरी स्त्रीचा प्रवास किंवा तिचं जगणं हे रोजचं उन्हाताणामधलं जगणं आहे. त्यामध्ये ती रोज उन्हाताणात मरते, शेतात मर मरते, तेव्हा कुठे तिचं पीक वैभव, इथे एक समृद्धी तिची येते, वैभवशाली दृष्ट्या तिचं पीक येतं. हिरवी होऊन मागं उरते बाई उरते. मात्र जेव्हा ती शेत सोडते, शेत सोडून ती घरी जाते, तेव्हा मात्र ती हिरवी होऊनच घरी जाते. म्हणजेच काय, तर हिरवाईचा रंग स्वतःवरती आणि ते पिकांवरती ती शिंपडते आणि तोच रंग घेऊन नव्या चैतन्याकडे ती निघते. खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. आता याचा पुढचा आशय काय? तर जेव्हा जेव्हा हे पीक येतं, जेव्हा जेव्हा मी पिकांची लागवड करते, तेव्हा खोल विहिरीचं पाणी शेंदावं लागतं मला, कारण पाण्याशिवाय शेती होणं हे अशक्यच आहे. म्हणूनच विहिरीचं पाणी शेंदते मी, पाणी शिंपडते, तेव्हा कुठे माझं पीक चांगल्या ह्याच्यात बहरून येतं, माझ्या पिकांना समृद्धी येते आणि हेच माझं वैभव. मी या रोज मातीत, या काळ्याभोर भूमीमध्ये, या धरणीमध्ये मी जगते. परंतु हा माझा प्रवास एक आनंददायी प्रवास आहे. या प्रवासात जगताना मला एक माझ्या शेताविषयीच्या, निसर्गाविषयीच्या भावना फुलून येतात आणि याच भावनांचं चित्रण कवयित्री कल्पना दुधाळ यांनी त्यांच्या रोज मातीत या कवितेमध्ये एक मार्मिक ओघवते शैलीमध्ये त्यांनी साकारलेलं आहे. आता भाषिक वैशिष्ट्यामध्ये काय लिहिणार? तर
भाषिक वैशिष्ट्य म्हणजे काय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बोलतो लिंग्विस्टिक फीचर्स, ज्याला आपण म्हणजे भाषेचं विशेष काय, ते आपली भाषिक वैशिष्ट्य आहे, बरोबर. आता काव्य सौंदर्य झालं. भाषिक वैशिष्ट्य लिहित असताना तुम्हाला कवितेतलं जे प्रतिमा आहे, प्रतीकं जी आहेत, जे रूपक आहेत किंवा जी प्रतिभा आहे, कवीने कशी भाषा वापरली आहे, ह्याविषयी तुम्हाला मांडायचं आहे. आणि ते मांडत असताना तुम्ही असं लिहिणार आहात की प्रस्तुत कवितेची भाषा ही अगदी साधी सरळ आहे. प्रस्तुत कविता ही ग्रामीण बोलीतली आहे, ग्रामीण शैलीतली आहे. त्यामुळे शेतकरी जीवनाचं एक संपूर्ण समग्र चित्रण या कवितेच्या माध्यमातून प्रत्येक शब्दकळेतनं प्रकट होतं. आणि म्हणून ही कविता प्रत्येक शेतकरी मनाच्या किंवा सामान्य माणसाच्या वाचकाच्या मनापर्यंत ती जाऊन पोहोचते, हृदयाला भेटते. आणि म्हणूनच या कवितेमध्ये कल्पना दुधाळ यांनी स्त्रीचं जे स्त्रीत्व जे आहे, आपण ज्याला इंग्लिशमध्ये फेमिनिझम बोलतो, एक स्त्रीवादी अनुषंगाने केलेलं वर्णन हे यथोचितपणे त्यांनी प्रकट केलंय. आणि तुम्ही असं लिहू शकता पुढे की बाई मरते, बाई उरते, बाई शेंदते, बाई नांदते, ह्या प्रत्येक शब्दांमधनं बाईचं जी कृती आहे किंवा ती कशी सक्रिय आहे, तिची सक्रियता काय, हे अगदी यथोचितपणे प्रकट होतं. आणि म्हणूनच त्यांची कविता ही यशस्वीरित्या प्रत्येक वाचकाच्या मनापर्यंत भिडतेच, परंतु तरीसुद्धा एक निसर्ग आणि माणूस यांचं असलेलं नातं काय, हेही नातं ती उलगडते. अशा प्रकारे तुम्ही संपवू शकता. तर आपण या प्रकारे आत्तापर्यंत आपण कवितेचा आशय आणि रसग्रहण, काव्य सौंदर्य अशा तिन्ही प्रश्नांच्या अनुषंगाने गेलेलो आहेत. कविता कशाही स्वरूपाची येऊ दे, कुठलीही ओळ येऊ दे, परंतु कवितेचा अर्थ माहीत असेल तर निश्चित घाबरण्याची बिलकुल गरज नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला भाग इथेच संपतोय. वळूया पुढच्या कवितेकडे.